इचलकरंजी शहरातील राजाराम स्टेडियम मैदानाच्या दुरावस्थेबाबत माय महाराष्ट्र न्यूज चॅनलने आवाज उठवल्यानंतर आणि शहरातील खेळाडूंनी मैदानाच्या प्रश्नावर आंदोलन छेडल्यानंतर अखेर महापौर उदय धातोंडे यांनी मंगळवारी राजाराम स्टेडियमला प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला। यावेळी मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामातील दिरंगाईबाबत संबंधित ठेकेदाराला चांगलंच फैलावर घेत 1.5 महिन्याच्या आत मैदानी खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी महापालिकेकडून वर्क ऑर्डर देण्यात आली असतानाही प्रत्यक्ष कामात अपेक्षित गती दिसून येत नसल्याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या। सध्या मैदानावरील काम खोळंबल्यानं खेळाडूंना सरावासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यानं त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। यापूर्वी विविध क्रीडा संघटनातील खेळाडूंनी महापौर उदय धातोंडे यांची भेट घेऊन मैदान तातडीनं सुरू करण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं। या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि विभागीय कर्मचाऱ्यांसमवेत मैदानाची पाहणी केली। मैदान तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माती, चिखल तसेच अन्य साहित्य तात्काळ उपलब्ध करून कामाला वेग द्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या। खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देणं ही प्राथमिक गरज असल्याचं सांगत कामाच्या दर्जात कोणती तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला। सप्टेंबर महिन्यापासून क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरू होत असल्यानं त्यापूर्वी शहरातील खेळाडूंना सर्वांसाठी दर्जेदार मैदान उपलब्ध होणं अत्यावश्यक असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं। येत्या 1.5 महिन्यात राजाराम स्टेडियमचं नूतनीकरण उत्कृष्ट पद्धतीनं पूर्ण करून मैदान खेळाडूंच्या सेवेत दाखल करावं, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा विचार केला जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं। महापौरांच्या या पाहणीनंतर राजाराम स्टेडियमच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार का, शहरातील खेळाडूंना लवकरच हक्काचं मैदान उपलब्ध होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।